आज सकाळी म्हटलं तर सगळी कामं आवरलेत. संध्याकाळच्या भाजीसाठी काहीतरी करायचं म्हणून वाटाण्याच्या शेंगा सोलत बसले. मी काय करते ती सशाला पण करायचं असतं आणि त्याला वाटाण्याच्या शेंगा सोलायला दिल्या म्हणून तो असा खुश होऊन माझ्या पप्प्या घेत होता. टी व्हीवरती गाणी लागली की डान्स करणं मस्ट आहे बरं का. आणि माझ्या सशाला तर डान्स करायला खूप जास्त आवडतं. त्याच्यामुळे आमच्या घरातल्या टी व्हीवरती सगळ्यात जास्त लागतात ती अशी गाणी. मग काय सशाला डान्स करत पूर्ण दिवस तो एन्जॉय करतो. आणि घरी कोण नसल्यामुळे हेच आमचं एंटरटेनमेंट असतं बरं का. संध्याकाळी साहेब घरी आले मग आम्हाला थोडंसं सामान आणायचं होतं म्हणून बाहेर चाललो होतो. आणि बाहेर जाणार म्हटल्यावर सशाला सगळ्यात आधी घाई असते पिशवी घेऊन बाहेर जाण्याची. त्याच्यानंतर बाहेर निघालो तर गाडीवर जाताना ह्याची ही परत नाटकं बरं का, की मला पुढेच बसायचं आहे नाहीतर तो खूप दंगा करतो. मला घरी बसून चटकमटक खायला आवडतं म्हणून साहेब स्पेशली माझ्यासाठी खूप सारं खाऊ घ्यायला बेकरीमध्ये गेले होते. आणि ते घेऊन आम्ही घरी आलो आणि असं साधं बिना फोडणीची डाळ आणि भात असं साधं जेवण केलं. जेवताना जर तारक मेहता का उलटा चष्मा नसेल तर साहेबांना जेवण अजिबात गोड लागत नाही. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाली पोरगी वेडी झाली काय डस्टबिनमध्ये काय बघते, तर आमच्या घराची चावी हरवली आणि ती माझ्याकडून हरवले. आणि हे जेव्हा साहेबांना समजेल तेव्हा ते जेवढं मला खाऊ आणले ते परत रिटर्न नेऊन दुकानदाराला देणार आहेत हे मात्र नक्की. आणि याचंच टेन्शन मला दिवसभर होतं. आता मी चावी कुठे ठेवली हे मलाच आठवत नव्हतं. दुपारपर्यंत होती त्याच्यानंतर कुठे गेली तेच काय समजेना. आणि असा मेमरी लॉस आफ्टर डिलिव्हरी सगळ्यांचाच होत असेल मला माहिती आहे. आणि माझं तर खूप जास्तच होतं आहे. आणि असं मला वाटतं की मी इथं ठेवलं आणि त्याच्यानंतर शोधायला गेले तर काहीच सापडत नाही. आणि हे खूप म्हणजे आता जवळजवळ 1.5 वर्ष झालं हे असंच चालू आहे. एवढं सगळं खाऊ स्पेशली माझ्यासाठी साहेबांनी आणलं होतं. पण याचा आनंद मला झिरो होता. कारण चावी कुठं ठेवली असेल याचाच विचार माझ्या डोक्यात चालू होता. आणि तुम्हाला पण असं होतं का की आफ्टर डिलिव्हरी सगळं असं मेमरी लॉस झाल्यासारखं, तर नक्की कमेंट करून सांगा. बाकी चावी सापडली तर नक्की सांगेन. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब.